या दत्तगुरूंच्या प्रांगणामध्ये आज कथेचा 5वा दिवस आणि या कथेसाठी आपले ज्यांचं खास करून या कथेसाठी आमंत्रण आहे असं इरिगेशन कॉलनी, पण सर्वप्रथम तीच उपस्थित राहत नाही लवकर. कथेसाठी लवकर येत. आता झाले 2-3 दिवस कथा राहिली, मग संपणार आहे. प्रत्येकाला थंडी वाजते असं वाटतंय, घरात थांबतात, कथा संपत आली का मग येतात. परंतु मी कालच सांगितलं की आपल्याला जर गुरुचा स्पर्श हवा असेल तर रोज थोडा थोडा तो आपण अनुग्रह त्याचा घेतला पाहिजे. रोज रोज थोडा थोडा त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. त्याचबरोबर असणाऱ्या सद्गुरू जनार्दन स्वामींची आज 35वी पुण्यतिथी. या निमित्ताने चालू असणारा अखंड हरिनाम अन्नदान सप्ताह आणि या सप्ताहाची आजची 5व्या दिवसाची कथा. आणि ही कथा आता आपण श्रवण करणार आहोत. काल आपण भागात पाहिलेला आहोत. काल आपण माधव आणि अंबिका यांच्या पोटी जो पुत्र जन्माला येतो तो नरहरी, त्या नरहरीचा मुंजीबंधनाचा कार्यक्रम आपण बघितला. त्या नरहरीचं मुंजीबंधन आपण केलं आणि नरहरीनं आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन प्रस्थान करताय. कारण तीर्थयात्रा करण्यासाठी ते प्रस्थान करताय. आणि प्रस्थान करत असताना बघा आई वडिलांचं दर्शन घेत आहे. जरी जगाचे सद्गुरू होणार असले, भगवंत रूपामध्ये आपण जरी आई या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो असलो, परंतु ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलोय त्या माता पित्यांना प्रथमतः धन्यता मानली पाहिजे. या कथेतून आपल्याला हेही शिकायला भेटतं, जरी जगाचा सद्गुरू झाला तरीही तो प्रथमतः आई वडिलांना मान्यता देतो. आणि विशेष म्हणजे आईची परवानगी असल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. ज्याचं लग्न झालेलं असेल त्याला पत्नीची परवानगी घेतल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. आणि नरहरींनी आपल्या आईचं दर्शन घेतलेलं आहे, वडिलांचंही दर्शन घेतलेलं आहे. आणि नंतर माधव आणि अंबाने या नरहरीचं दर्शन घेतलेलं आहे. कारण सद्गुरू या नात्याने दर्शन घेतलेलं आहे. त्यावेळेस या नरहरींनी ज्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभांच्या वेशात जन्म घेतलेला असताना जेव्हा या अंबिकेला आशीर्वाद दिलेला असतो की मी तुझ्या पोटी जन्म घेईल, त्या श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन, त्या रूपाचं दर्शन नरहरींनी या अंबाला दिलं. आणि मग पुढे काशी क्षेत्रामध्ये जाऊन नरहरी पोहोचलेले आहे. काशी क्षेत्रामध्ये पोहोचल्यानंतर बद्रिकारनाथ तीर्थावरती ते राहतात. पण राहत असताना बघा रोज काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि तिथे राहायचं. नित्यनेम असेल ती सेवा करायची. पण सेवा कुठली असो, ते सेवेमध्ये कधीही कमतरता मानायची नाही. त्या क्षेत्रामध्ये सेवा करत असताना कृष्णा नामक सरस्वती गुरुवर्य वयोवृद्ध झालेले हे कृष्णा सरस्वती. आणि कृष्णा सरस्वती ज्यावेळेस तिथे आपल्या शिष्यांबरोबर राहत आहे, पण राहत असताना त्यांना
समजलं किंवा त्यांनी एक बघा, मोठे व्यक्ती कधीही एखादं चांगलं कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे लांबून का होईना लक्ष ठेवत असतो. या कृष्णा सरस्वतींनी या नरहरीकडे लांबून लक्ष ठेवलं, कारण शिष्य अनेक असतात, परंतु प्रत्येक शिष्यामध्ये चांगला शिष्य निवडेल असं आहे का? एखादा आपलं कर्तृत्व काहीतरी वेगळा ठसा उमटून दाखवत असतो. या नरहरीचे कर्तृत्व तसंच होतं, वेगळाच काहीतरी ठसा उमटून दाखवण्याचे हे कर्तृत्व होतं. आणि ज्यावेळेस हे लांबून श्रीकृष्ण सरस्वतींनी बघितलेलं आहे. श्रीकृष्ण सरस्वती ज्यावेळेस या नरहरीकडे जाण्यासाठी निघताय, बरोबर आपले शिष्यगण घेताय आणि शिष्यांना म्हणताय, अशा अशा ठिकाणी हा नरहरी नावाचा मनुष्य राहतोय, परंतु तो इतका ज्ञानी आहे, वैदिक आहे. तो जर संन्यासी झाला तर या संन्यास आश्रमाचं नाव रोशन करेल. म्हणून श्रीकृष्ण सरस्वती आणि त्यांचे अनेक शिष्य या नरसिंह सरस्वतींकडे येतात. बघा, कर्तृत्व आपला असा असावी की गुरुनं सुद्धा शिष्याला शोधत शोधत त्याच्याकडे यावं. नरहरींचं कर्तृत्व असं होतं की कृष्ण सरस्वती त्यांना शोधत शोधत तिकडे आले आणि तिथे आल्यानंतर या बालकाला विचारलं, तू संन्यास घेशील का? कारण संन्यास घेण्यासाठी परवानगी पाहिजे, स्वइच्छा पाहिजे. स्वइच्छा नसेल तर संन्यास घेता येत नाही, कोणाच्या बळजबरीनुसार संन्यास घेता येत नाही. स्वइच्छेप्रमाणे या नरहरीने कृष्ण सरस्वतींकडून संन्यास घेतला आणि त्यांना आपलं गुरु करून घेतलं. गुरु केल्यानंतर बघा, इथे सिद्ध नामधारकाला विचारतोय, जर नरसिंह सरस्वतींनी कृष्णा सरस्वतींना गुरु केलं, त्यांचं नाव आता नरहरीचं नरसिंह सरस्वती झालेलं आहे. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्यावेळेस सिद्ध नामधारकाला विचारतोय, नरसिंह सरस्वतींचे गुरु जर कृष्ण सरस्वती आहे, मग त्यांची गुरु परंपरा कोणती आहे? बघा, गुरु परंपरा खूप मोठी आहे. गुरु परंपरा बघा, प्रथम गुरु शंकर. सगळ्या ईश्वराचा गुरु कोणी? शिवशंकर आहे. त्यानंतर विष्णू भगवंत आहे. त्यानंतर ब्राह्मण आहे, ब्रह्मा आहे. त्यानंतर गुरु वशिष्ठ आहे. गुरु वशिष्ठांचे शिष्य पराशर आहे आणि पराशरांचे शिष्य विष्णू अवतार व्यास मुनी आहे. व्यास मुनींचे शिष्य शुक मुनी आहे आणि शुक मुनींचे शिष्य गौंडपाद आचार्य आहे आणि यांचेही शिष्य आचार्य गोविंद आहे आणि आचार्य गोविंदांचे शिष्य आचार्य शंकर आहे. या आचार्य शंकरांचे शिष्य विश्वरूपाचार्य आहे. त्यानंतर यांचे शिष्य ज्ञानबोधगिरी आहेत आणि यांचे ज्ञानबोधी गुरींचे शिष्य सिद्धगिरी आहे आणि सिद्धगिरींचे शिष्य ईश्वर तीर्थ आहे. ईश्वर तीर्थांचे शिष्य नरसिंह तीर्थ आहे. नरसिंह तीर्थांचे शिष्य विद्या तीर्थ आहे आणि विद्या तीर्थांचे शिष्य शिव तीर्थ आहे. शिव तीर्थाचे शिष्य भारती तीर्थ आहे. भारती तीर्थाचे शिष्य विद्यारण्य आहे आणि विद्यारण्याचे शिष्य मालिंद या नंद आहे आणि या मालिंद या नंदाचे शिष्य देवार्थ तीर्थ सरस्वती आहे आणि देवार्थ तीर्थ सरस्वतींचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आहे. यादवेंद्र सरस्वतीचे शिष्य कृष्ण सरस्वती आहे आणि कृष्ण सरस्वतींचे शिष्य नरसिंह सरस्वती आहे. अशी चालत आलेली गुरु परंपरा आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अत्रि दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त। स्टेजवर बसणाऱ्याने अजिबात मोबाईल बघायचा नाही तर खाली उतरून जायचं. बघा अनेक कथा पुढे येतात आणि या कथा प्रत्येक ठिकाणी नरसिंह सरस्वती अनेक तीर्थांना फिरत फिरत अनेक शिष्य आपले बनवत बनवत पुढे तीर्थयात्रा करतात. यांनी या तीर्थयात्रा करत करत त्यांनी आईला शब्द दिलेला असतो की मी परत तुला भेटण्यासाठी येईल आणि म्हणून फिरत फिरत ते परत कारंज या गावी येतात आणि कारंज या गावी आल्यानंतर डायरेक्ट घरी जात नाही तर त्या कारंज या गावामध्ये तिथे थांबतात. अनेक लोक त्यांच्या दर्शनाला तिथे येत असतात दर्शन घेण्यासाठी, कारण नरसिंह सरस्वतींची ख्याती इतकी पसरलेली असते आणि ज्यावेळेस आपल्या गावातून एखादा साधू जातो त्यावेळेस त्याला किंमत नसते, परंतु त्याने काहीतरी आश्चर्यजनक काम केलं किंवा कौतुकास्पद काम केलं किंवा अनेक तीर्थयात्रा केल्या आणि मग त्याला देवत्व प्राप्त झालं की मग अनेक जण गोळा होत असतात. तसं या नरसिंह सरस्वतींची ख्याती इतकी पसरली होती तर सगळे गावातील लोक त्यांच्या दर्शनाला जात आणि त्याचबरोबर यांचे आई वडील हे 4 भावंड, एक त्यांची बहीण असणारी रमात्मी ही रमाई देखील तिथे दर्शनाला गेली. दर्शनाला गेल्यानंतर बघा तिला ज्यावेळेस आपल्या सद्गुरूंना पाहिलं देहभान विसरून गेलेली आहे. इतकी देहभान विसरली चिंचखेड वरून ते दादा आलेले आहेत. बघा ही रत्मामाई त्या ज्यावेळेस तिथे गेली आणि गेल्यानंतर आपल्या सद्गुरूंचं स्वरूप बघितलं आणि तिच्याही मनामध्ये परिवर्तन झालं. परिवर्तन झाल्या क्षणी हिच्या मनामध्ये विचार आला आपणही तपश्चर्या करावी, काही तप करावं. मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि इच्छा निर्माण झाल्याबरोबर तिने आपल्या सद्गुरूंशी तसं बोलून दाखवलं की मलाही तप करण्याची इच्छा आहे. तर नरसिंह सरस्वतींनी तिला सांगावं तप करण्यासाठी हे तुझं वय नाही, तू तपश्चर्या करू नको, तू पती सेवा कर, पती सेवा कर आणि त्याचबरोबर इकडे बसा ना, पती सेवा कर आणि शिवलिंगाची पूजा कर. आणि पुढे जाऊन तुला कुष्ठरोग होईल असेही गुरूंनी त्यावेळेस सांगितलं. तर कुष्ठरोग होण्यामागचं कारण ज्यावेळेस विचारलं गेलं, कारण काय आहे हे विचारलं तर त्यावेळेस सद्गुरूंनी सांगितलं
जन्मीमध्ये गोमातेला लात मारली होती. गोमातेला लात मारल्यामुळे तुला या जन्मी कुष्ठरोग भोगावा लागेल. बघा गाय किती पवित्र आहे. ज्या गायीला आपण राजमाता म्हणून घोषित केलेलं आहे. खरं तर आता राजमाता घोषित केले. पूर्वीपासून ती आपली धर्माचं पावित्र्य असणारीच गोमाता आहे. आजही आपण 33 कोटी देवांचं वास्तव्य त्या गोमातेमध्ये मानतो. ती गोमाता पवित्र मानतो. पण आजकाल आपण कोणत्या परिस्थितीत वळतोय, आजकाल आपल्याकडे कोणते कोणते बदल होत आहे याच्यात आपलं जराही लक्ष नसतं. जी पवित्र गोमाता मानली जाते त्या गायीला आज आपण कत्तलखान्यामध्ये पाठवतो. हजारो कत्तलखाने चालू असतात. ज्या गायीला आपण हिंदू धर्माचं पावित्र्य मानतो त्या गायीला आपण कसायाच्या दावणीला नेऊन बांधतो. त्यावेळीस आपण मानत असलेल्या हिंदू धर्माचं पावित्र्य म्हणजे गोमाता त्यावेळीस आपण सहज विसरूनही जातो. प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक संतांनी प्रत्येक पुराणांनी गोमातेची सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा मानलेली आहे. भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेले आहे, तुळशीची सेवा, गोमातेची सेवा आणि श्रीमद भगवद्गीतेचा जो अध्ययन करीन. सदा गीता हा ग्रंथ घरामध्ये असला तरी भगवंताचा वास आपल्या घरामध्ये असतो. ज्या ज्या ठिकाणी गायी असते ना त्या त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा वास असतो. आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे, भगवान विष्णू आहे, त्या त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा देखील वास असतो. ज्या ज्या ठिकाणी गोमाता असते त्या त्या ठिकाणी कुठल्याच धन संपत्तीचं कमी नसतं. मग आपण लालची थोडेसे धन संपत्ती आपल्याला प्रत्येकाला हवी असते म्हणून तरी गोमाता सांभाळत चला. साधं बघा ना, आपल्या इथले कुठलंही कार्य सुरू करायचं असलं, आता उद्यापासून इथे यज्ञ चालू होईल, आजच चालू झाला वाटतं. यज्ञ चालू होईल तर त्या यज्ञाची सुरुवात करताना सुद्धा ब्राह्मण देवता जे याज्ञिक बसलेले असतात, जे पूजासाठी बसलेले असतात, त्यांना प्रथमतः हातामध्ये थोडंसं का होईना गोमित्र शेण हातामध्ये देतात आणि ते प्राशन करायला लावतात. गाईचं गोमित्र सुद्धा किती पवित्र आहे. त्याच्याशिवाय आपण यज्ञाला सुरुवात सुद्धा करू शकत नाही. आयुर्वेदामध्ये सुद्धा गोमित्राला स्थान आहे. गोमित्रापासून अनेक वस्तू बनवल्या जातात. गाईच्या शेणापासून घरं सारवली जातात अनेक वस्तूंसाठी. बघा, गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, यज्ञ असू द्या किंवा अंतिम यज्ञ असू द्या, त्यासाठी गाईचीच गौरी लागते. गाईच्या शेणापासून बनवलेली गौरी तिथे उपयोग आपण करतो. अहो, गावामध्ये दशक्रिया विधी असू द्या, कावळा शिवला नाही पिंडाला, नैवेद्य आपण गाईला देतो. तो पिंड गाईला स्पर्श करायला लावतो. घरात सण असू द्या, उत्सव असू द्या, कावळा शिवला नैवेद्य आपण गाईला देत असतो. काय याचं कारण आहे? कारण आम्ही कधी शोधलंच नाही. गाईपासून इतका उपयोग आपण करतो. ती गाई इतकी पवित्र आहे बघा.
या सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालेल, परंतु माई नंतर दूध पाजणारी म्हणजे गाय असते. आपल्या आईनं आपल्याला 1 वर्ष दूध पाजलं असेल, नाहीत नाही तर 2 वर्ष पाजलं असेल, पण गाई मात्र आयुष्यभर असते आपल्याला, आयुष्यभर. अहो आपल्यालाच नाही तर आपल्या लेकरा बाळांना, घरातील सगळ्या माणसांना दूध देण्याचं काम ती गाई करत असते. घरातील माणसंच नाही, कुणी पाहुणे रावळे आले तरी त्यांना दुधाचा चहा पाजतो की नाही? तो गाईच्या दुधापासून बनलेला तो चहा आपण पाजत असतो. कुणी आलं तरी आपण आग्रह करतो चहा घ्या, तर कशापासून आहे? गाईच्या दुधापासून बनलेला आहे. ती गाई एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे, ते आपल्या हिंदू धर्माचं पवित्र आहे. आणि ती गाय आपण सहज कसायाच्या दावणीला बांधत असतो. मग थोड्याशा पैशांसाठी आपण आपला धर्मही गहाण ठेवायला निघतो. ती गाय दूध देत नसली, चारा देत नसली, तर ती गाय आपण सहज आपण त्या जाऊ दे आता काय कामाची राहिली. आपल्या घरामध्ये समजा एखादा व्यक्ती असेल, तो काहीच कामाचा नसेल, तर आपण कुठेतरी नेऊन टाकतो का? कुठेतरी नेऊन सोडून देतो का? नाही देत, त्याला सांभाळतोच. परंतु ही गाय ज्यावेळेस निकामी होते त्यावेळेस आपण कसायाच्या दावणीला बांधतो. त्यावेळेस आपण विचारही करत नाही की आपल्या ही धर्माचं पवित्र असणारी गाय आहे. परंतु ऐका, ती गाय ज्यावेळेस जाते ना, कसायाच्या दावणीला असते ना, त्यावेळेस तिला ज्यावेळेस तिच्या मानावरती सुरी ठेवली जाते ना, त्यावेळेस ती गाय आपल्याला शाप देऊन जात असते. ज्याप्रमाणे मला त्रास देऊन तू मारायला सोडलंय ना, त्याचप्रमाणे ते त्रास आपल्याला भोगावा लागतात. मग आपण म्हणतो आपल्याला थोडी आपल्या मानावर सुरी ठेवली जाणार आहे. नाही, ते त्रास आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्यापर्यंत येऊन पोचणार आहे आणि आपल्याला होणार आहे. आपल्या दारापुढे कधी गोमाता आली तर उपाशी जाऊन देऊ नका. त्या गाईला थोडीशी किंवा ना भाकरी तिच्या मुखात द्या. पूर्वीच्या काळामध्ये पद्धत असायची, पहिली स्त्री उठली की तुळशीला पाणी घालायची. तुळशीला पाणी घातले का गोमातेचं दर्शन घ्यायला जायची, देव दर्शन करायची. आता देव दर्शन तर लांबच राहिलं, तुळशीला पाणी घालणं तर लांबच राहिलं. म्हणजे आपण आपले संस्कार कुठेतरी लांब ठेवत चाललोय. आपल्या संस्कारांना आपण जोपासलं पाहिजे. सांगत होती, गोमातेला लात मारल्याचे परिणाम हे तिला कुष्ठरोग भोगावा लागणार आहे. गुरुंनी असं म्हटल्याबरोबर तिनं संसारच करायचा ठरवला, तप करायचं नाही. कारण जे जीवनामध्ये कर्म आहे ते भोगल्याशिवाय जाऊ नये. ते कर्म आपल्याला भोगावंच लागतात. कारण ते कर्म जैसे कर्म करती तैसे आपल्याला फळ भोगावे लागतात. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. कर्म झालो त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची
सर्व झाले त्याची गोपाले. ते कर्म आपल्याला शोधत शोधत येतं आणि आपल्याला ते भोगावंच लागतं. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला श्री गुरूंची कथा सांगितली होती. त्या गुरूंचं कर्म शिष्याने वाटून घ्यायचं ठरवलं तरीही गुरूंनी त्याला वाटून दिलं नाही. कारण त्याचं कारण एक आहे, माझं कर्म तू जर वाटून घेतलं तर मला पुन्हा तेच कर्म भोगावं लागेल. म्हणून माझं कर्म मीच फेडून जाईल आणि उद्धारून जाईल. तसं कर्म आपल्यालाच फेडावं लागणार आहे. श्री गुरु उपदेश करून तिथून त्र्यंबकेश्वर तीर्थाकडे निघतात, त्र्यंबकेश्वरकडे निघतात. आणि या त्र्यंबकेश्वरा जवळ जी गंगा वाहते, त्र्यंबकेश्वर मध्ये जी गंगा वाहते, गोदावरी वाहते, या गोदावरी तीर्थाचंही वर्णन तिथे आलेलं आहे. परंतु तिथे अनेक शिष्य तयार होतात आणि त्यापैकी एक माधव नावाचा शिष्य असतो. मग त्याला ही गुरु नरसिंह सरस्वतींचा तो शिष्य होतो, म्हणून त्याला माधव सरस्वती असं नाव दिलं जातं. आणि हा माधव सरस्वती हे गुरूंची एक निष्ठेने सेवा करतो. आणि सेवा करत करत असताना बघा एक दिवस प्रसंग असा घडतो. त्या माधव नावाच्या शिष्याबरोबर एक गुरूंची सेवा करणारा सहदेव नावाचा शिष्यही तिथे येतो. गुरूंची सेवा करत असतात आणि सेवा करत असताना बघा गुरु गंगेच्या काठावरती स्नानासाठी जातात. आणि स्नानासाठी गेल्यानंतर तिथे गेल्यावरती तिथे एक मनुष्य असा समोरून येतोय आणि त्या मनुष्याच्या पोटाला दगड बांधलेला आहे. ऐकताय ना तुम्ही? मनुष्याच्या पोटाला दगड बांधलेला आहे आणि तो त्या नदी पात्रामध्ये जीवदान देण्यासाठी आलेला आहे. नको हा शरीर, खूप त्रास होतो या शरीराचा, त्यापेक्षा हे शरीरच नको. का नको हे शरीर? म्हणून श्री गुरूंचं ज्यावेळेस लक्ष गेलं आणि लक्ष गेल्याबरोबर या श्री गुरूंनी सहदेवला सांगितलं का जा त्या ब्राह्मणाला माझ्याकडे घेऊन या. सहदेव गेले आणि त्या ब्राह्मणाची विनंती करू लागले, अरे नदी पात्रामध्ये जीव देण्यासाठी आलाय का? कशासाठी चाललाय? तो म्हटला मला हे जीवनच नकोय, खूप त्रास होतो, असंख्य त्रास मला होत असतो. कसला त्रास होतो रे तुला? चल श्री गुरूंजवळ चल आणि गुरूंजवळ बोल. आणि ज्यावेळेस गुरूंजवळ हा शिष्य आलेला आहे, हा ब्राह्मणही आलेला आहे, आणि ज्यावेळेस गुरूंनी कारण विचारलं काय करावं, जगण्यासाठी माणसाला अन्नाची गरज असते. अन्न नाही खाल्लं तरी त्रास होतो आणि अन्न खाल्लं तरी भयानक त्रास होतो. इतका त्रास होतो की त्यापेक्षा हे जीवनच नको असं वाटतंय. जीवनाला कंटाळलेला हा ब्राह्मण ज्यावेळेस गुरूंजवळ असे शब्द बोलतो त्यावेळेस गुरु म्हणतात, तत्पुरती बाबाजी येत आहे, भजन घेऊया. आइए महाराज युवराज, आइए महाराज युवराज, आइए महाराज जिधर कुमार पधारिए, जिधर कुमार आइए महाराज युवराज, आइए महाराज युवराज पधारिए
असताना बघा गुरु सांगतात सायनदेवाला सांगतात, अरे सायनदेवा आज एक काम कर, भिक्षुक मागून ने आणि चांगल्यापैकी स्वयंपाक कर. आणि ते स्वयंपाक जड अन्न असेल, अन्नामध्येही प्रकार असतो, काही जड अन्न असतं, काही हलकं अन्न असतं. आणि त्या जड अन्नाचा स्वयंपाक कर आणि तो स्वयंपाक करून आज या ब्राह्मण देवतेला जेवू घाल. सायनदेव म्हणाले, गुरुवर्य असं काय करताय? मी माझ्या घरी स्वयंपाक करेल, जेवू घालेल, सर्व काही ठीक आहे, परंतु यांना जेवू घालायचं म्हणजे यांना खाल्लं तरी त्रास होतो आणि नाही खाल्लं तरी त्रास होतो. आणि समजा माझ्या घरी जेवून यांना जर काही त्रास झाला आणि हे तिथे मृत्युमुखी पडले तर ब्राह्मण मारल्याचा दोष मला लागेल. हे काम मी नाही करत. काय म्हटले सायनदेव? हे काम मी करत नाही. त्यावेळेस गुरु म्हणाले, अरे वेड्यासारखं काय करतोय, सांगितलं तेवढं काम कर जा. सायनदेवानी गुरुची आज्ञा, गुरुचा शब्द, त्या शब्दाचं पालन करायचं म्हणून सायनदेवानी घरी गेले. आपल्या पत्नीला सांगितलं स्वयंपाक करायला. त्यांनीही स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर या ब्राह्मणाला पोटभर जेवू घातलं. पोटभर जेवण केल्याने या ब्राह्मणाने ढेकर दिला. तेव्हापासून या ब्राह्मणाचं पोट दुखायचंच राहून गेलं. पण पोट दुखायचं राहून गेलं त्याच्यासाठी एक गुरूंनी एक भस्माची पुडी दिलेली होती. बघा, दत्त गुरूंच्या दारातला भस्म. आजही आपण गाणगापूर क्षेत्रामध्ये गेलो तर भस्म घेऊन येत असतो. तिथे भस्माचा डोंगर म्हणून तो तर डोंगर राहिलाच नाही. डोंगराऐवजी डायरेक्ट खड्ड केलं लोकांनी. तो भस्म थोडासा न्यायचा असतो, पण लोक हावरटवाणी थोडा नाही घेतो, मोठं मोठं घेऊन चालता. घरी आणून त्याचं व्यवस्थित पालन पोषण तर करत नाही, इकडे तिकडेच पडतो. पण हावरट बुद्धी आपली एवढी असते का किती किती घेऊन चालता. गुरुनी भस्म दिला आणि सांगितलं त्या जेवणामध्ये भस्म टाक आणि खाऊ घाल, त्याचं पोट दुखीच राहून जाईल. आणि खरोखरच पोट दुखी राहून गेली. ज्यावेळी सद्गुरूची कृपा होते ना, तिथे सगळे दुःख दैन्य सगळं दूर होतं. म्हणून सद्गुरूची कृपा होणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी सद्गुरूवरती निष्ठावंत भाव ठेवणं गरजेचं असतं. निष्ठावंत भाव ठेवला की सद्गुरू सारखा असता पाठीरागा. तो सद्गुरू पाठीराखा राहतो. आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना तो पूर्ण करणारा तो सद्गुरू आहे. एक वेळ भक्तावर कुठला संकट आलं तर बघा, गुरु जर रागवला तर गुरुच्या रागावातून कोणीही आपल्याला सोडू शकत नाही. पण जर भगवंत जर रागवला तर त्या भगवंताच्या रागातून सोडवणारा मात्र गुरु आहे बरं का. एक वेळ भगवंत रागवला तरी चालेल, पण आपला गुरु आपल्यावरती रागवला नाही पाहिजे. ही काळजी आपण आयुष्यभर घेतली पाहिजे. सायन देवाला या ब्राह्मणाचा दुःख दूर करून श्री गुरु परत आपल्या तिथून प्रस्थान करताय. कारण संन्यासी लोक कधी एका जागेवर थांबत नाही, ते आपलं भ्रमण सदैव करत असतात. भजन करायचं एकदा सगळ्यांनी. नारायण
आपण कथेला बसलो आहोत ना, ज्यावेळेस भजन चालू असेल ना त्यावेळेस भजनाचा आनंदही आपण घेतला पाहिजे बरं. आता एक कथा झाल्यानंतर भजनाचा आनंद आपण घ्यायचा आहे. एक कथा सांगणार आहे, त्यानंतर आपल्याला बाबाजींचं चरित्र थोडंसं अभ्यासाचं आहे. बघा, ज्यावेळेस नरसिंह सरस्वती तीर्थयात्रा करताय आणि अनेक तीर्थयात्रा करत करत ते परत गाणगापूर क्षेत्री भिल्लवडी या गावी येतात. आणि त्या भिल्लवडी गावी आल्यानंतर औदुंबराच्या या झाडाजवळ ते चार महिने चातुर्मास करतात. आणि चातुर्मासासाठी तिथे त्या औदुंबराच्या झाडाजवळ ते चातुर्मास करताय. कारण तिथे तीर्थ असे आहे बघा, तिथे 5 नद्यांचा संगम आहे. शिवा, भद्रा, भोगवती, कुंभी आणि सरस्वती या पंचगंगांचा संगम तिथे आहे. आपण काशीला जातो त्याला काशी क्षेत्र म्हणतात. आणि या पंचगंगा तीर्थाला दक्षिणातील काशी सुद्धा म्हणतात. ज्याला त्या काशीला जायला जमलं नाही तर त्यांनी ह्या काशीला गेलं तरी चालेल. बघा, या औदुंबरच्या वृक्षाखाली श्री गुरु चातुर्मास करताय. आणि चातुर्मास संपल्यास नंतर परत आपलं भ्रमण सुरू करताय. भ्रमण करण्याच्या अगोदर जवळच असणाऱ्या गावामध्ये ते जाताय. तिथला एक ब्राह्मण त्यांचा शिष्य असतो. आणि तो शिष्य सद्गुरूंजवळ कायम यायचा दर्शनासाठी. जोपर्यंत सद्गुरू तिथे होते रोज दर्शनासाठी तिथे येत असायचा. त्याला असं वाटायचं माझी परिस्थिती गरीब आहे, गरीब परिस्थितीमध्ये माझ्या घरी सद्गुरू कसे येणार. मनामध्ये खंत वाटायची की गुरुवर्य माझ्या घरी कधी येतील. विचार मनामध्ये चालू आहे. परंतु सद्गुरू हा आपल्या शिष्याच्या मनामधला अंतर्भाव जाणतात. या शिष्याने जेव्हा म्हणावं गुरुवर्य एकदा तरी माझ्या घरी या, एकदा तरी माझ्या घरी या म्हटल्यानंतर गुरु म्हणाले चल तुझ्या घरी येतो. आणि दुपारच्या वेळेस गुरु या शिष्याच्या घरी जातात, या ब्राह्मणाच्या घरी जातात. या ब्राह्मणाची गडगंज गरिबी असते, खूप गरिबी असते, खूप गरिबी असते. आत्ताच्या काळामध्ये लोक भरपूर श्रीमंत आहेत, त्या काळामध्ये नव्हते एवढे. आता सहज कुणी पाहुणा आपल्या घरी आला तर 5ही पक्वान्न करून आपण सहज गत्या खाऊ घालू शकतो, किती गरीब असला तरी. परंतु या ब्राह्मणाच्या घरी काहीच परिस्थिती नाही. गुरूंना तर आपल्या घरी बोलवलंय, पण मग त्यांना आल्यानंतर जेवण तर दिलं पाहिजे ना. आपल्या त्या सद्गुरू ब्राह्मणाच्या दारापुढे एक घेवड्याचा झाडाचा वेल होता. त्या घेवड्याच्या झाडाचे त्या शेंगा तोडायच्या आणि विकायला न्यायच्या. त्याच्यावरती तो उदरनिर्वाह करायचा असायचा. त्या घेवड्याच्या शेंगा तोडायच्या आणि न्यायचा. त्याच्यातच काहीतरी थोडंफार काही आणलं आणि ज्या घेवड्याच्या शेंगा आहे त्यात सद्गुरू आल्यानंतर शिजवल्या आणि गुरूंना वाढल्या. गुरु म्हणाले नाही की याला शेंगदाणे नाही का काही नाही असं म्हणाले नाही. आहे त्या परिस्थिती सद्गुरूंनी वाढलेलं जेवण खाल्लं आणि सद्गुरू निघालेले आहे. पण गुरु कधी शिष्याचं घरचं तसंच खाती नाही बरं. काहीतरी कृपा करून जातात. आणि गुरु म्हणाले जा तुझं कल्याण होऊन जाईल, तुला धन लक्ष्मी लाभेल.
इथे गुंजाळवाडीचे सरपंच साहेब आलेले, त्यांचे मनापासून स्वागत. जा तुझं कल्याण होऊन जाईन असं म्हटल्यानंतर हा गुरु निघालेले आहे. परंतु त्या ब्राह्मणाची जी पत्नी असते तिला काळजी पडते. अरे साधा आपली खाण्याची परिस्थिती सुद्धा नाहीये. आवाज थोडा नीट कर म्हणा, चिरकतोय. साधा खाण्याची परिस्थिती सुद्धा नाहीये आणि कसा काय आपलं कल्याण होईल. परंतु गुरुच्या शब्दावरती निष्ठावंत भावत मात्र त्या ब्राह्मणाचा होता. गुरु बोलले ना तो शब्द खरा होईल. आणि गुरु बाहेर निघाले, घरातून बाहेर पडले आणि बाहेर आल्या क्षणी दरवाजा पुढे असणारा तो घेवड्याचा वेल पटकन उपटून टाकला. ज्या वेलावरती ज्या शेंगा यायच्या त्या विकून उदरनिर्वाह चालू होता आहे, तोही उदरनिर्वाह आमचा काढून घेतला या गुरूंनी. असले कसले गुरु. ब्राह्मणीन बाई संतापली. असे कसे गुरु. अहो आहे तोही आमचा जीवनाचा आधार काढून घेतला आणि कसं काय आमचं कल्याण होईल. बडबड करू लागली, खूप बडबड करायला लागली. गुरु मात्र निघून गेले. गुरु थांबले नाही. या ब्राह्मणीन बाईची बडबड चालू झाली आणि बडबड चालू झाल्यानंतर बघा ब्राह्मण देवता म्हणतात, अगं सद्गुरूंना असं बोलू नाही ग. सद्गुरू सहज कृपा करतात आणि निघून जातात, तुला नाही कळायचं ते. ब्राह्मणीन म्हणते, काय कृपा करणार आहे ते जे उदरनिर्वाह करण्याचं जे साधन होतं तेही काढून घेतलं ना, कसला कृपा करणार आहे आपल्यावरती. ही चिडलेली ब्राह्मणीन आणि हा ब्राह्मण म्हणतोय, अगं शांत होय, शांत होय. पण बाई शांत बसेल तिथं कुठं बाई म्हणन का तिला. नाही, आपण सहज म्हणतो 12 गाड्यांची खडखड नाही एका बाईची बडबड. आता तशी माझी बडबड तुम्ही ऐकून घेताय. विनोदाचा भाग सोडा. परंतु ही ब्राह्मणीन शांत बसेना. पण हा ब्राह्मण शांत हो म्हटला आणि बाहेर आला. आणि बाहेर आल्याशनी तो वेल आता उपटलायच, तर तो उचलून बाजूला टाकावा आणि त्याच्या राहिलेल्या काही मुळ्या आपण काढून घेऊया. आणि तो मुळ्या काढण्यासाठी तिथे गेला आणि खाली खोदतोय तर काय प्रसंग आहे बघा. खाली खोदतोय तर सुवर्णाने भरलेला हंडा तिथे सापडला. सद्गुरू सहज येतात आणि कृपा करून आपल्यावरती जात असतात. तो हंडा पाहिल्यावर आता ब्राह्मणींचं तोंड काय झालं असेल. शांत तर झालं पण आनंदाला पारावारा राहिला नाही. आपली दरिद्री हटली, दुःख हटलं, याचा तिला आनंद वाटू लागला. किती दुःखात दिवस आपण काढत होतो. अरे खायची हाल होती आपली, पण काय सद्गुरू आता लगेच वाचा बदलली. वाचा बदलली. काय सद्गुरू आले आणि सहज कृपा करून गेले. अहो बेल उपटला आणि त्याच्या खाली सुवर्णाने भरलेला हंडा सापडला. आमच्या कुळाचं कल्याण झालं. त्यामुळे सद्गुरू सहज सहज आले तरी आणि सहज त्यांनी शब्द टाकला तरी तो कधी नाकारू नये. त्यांची कृपा दृष्टी म्हणून तो पाळावा. हा शब्द त्या ब्राह्मणाने आयुष्यभर आठवणीत ठेवला आणि आपणही पण त्याच्यातून आपल्याला एवढं शिकायला भेटतं. गुरु कृपा आपल्यावरती होते ना. सद्गुरु राय कृपा माझे सद्गुरु राय कृपा माझे सद्गुरु राय कृपा सद्गुरु राय कृपा माझे सद्गुरु राय कृपा माझे
सद्गुरूची कृपा होईल ना, त्या सद्गुरूच्या कृपेला आपण त्या गुरुने दाखवलेल्या वाटेवरती आपण चाललं पाहिजे, त्या मार्गावरती आपण चाललो पाहिजे. आज आपल्याला कथेचा भाग आपण थोडाच बघणार आहोत, कारण आपल्याला जनार्दन स्वामींची पुण्यतिथी साजरी करायची आहे. तत्पुरती एक भजन द्या. हर हर महादेव शंभो सगळ्यांनी उभं राहायचं जागेवरती उभं राहायचं. या समाजासाठी आपला देह झिजवला असा या बाबाजींचा जन्म दहेगावी ब्रह्म मुहूर्तावरती टापरगावी या गावी जन्म बाबाजींचा झालेला आहे. बाबाजींच्या वडिलांचं नाव आप्पाजी, आईचं नाव म्हाळसा माता. यांच्या पोटी यांनी जन्म घेतला, परंतु बाबा मूळताच शिव अवतारी. जनार्दन स्वामींचं नाव अगोदर जन्म नाव नारायण ठेवलं. या नारायण नावाने बाबांना ओळखलं जायचं. परंतु पाटील घराण्यामध्ये आता पूर्वीच्या काळीमध्ये त्या पाटील घराण्यामध्ये खूप काही किंमत असायची. पाटील घराण्यातले मुलांनी जास्त बाहेर जायचं नाही, जास्त देवधर्म करायचा नाही, असं वगैरे काही काही असायचं. आणि बाबाजी मूळतः शिव अवतारी आणि त्यांना ते पूजेचं वेड. मूळतः आईकडून हे संस्कार आलेले होते. आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस बाबाजी होते तेव्हा या म्हाळसा मातेला त्रास झालाच, आणि त्रास घरच्यांकडूनच झाला. परंतु म्हाळसा माता ग्रंथांचं वाचन करत होत्या. या ग्रंथांचं वाचन बाबाजी आई करत होत्या, म्हणून थोड्या वेळ तिकडेच राहू द्या. बाबाजींना सांगू तेव्हा बोला. मंदिरात बसवा, महाराजांना तिकडे जाऊ. बघा, बाबांना इतका त्रास झाला. नंतर आता लक्ष माझ्याकडे द्या. सगळ्यांना बाबाजींचं दर्शन होणारच आहे, बाबाजींच्या स्वरूपाचं दर्शन होणार आहे. बघा, ज्यावेळेस बाबा लहानपणापासूनच देवधर्म करायचे आणि हा देवधर्म घरच्यांना पटत नसायचा. त्रास बाबांना व्हायचा, घरच्याकडून त्रास झाला. बाबांना ऐकलं नाही घरच्यांचं, बाबांना घराच्या बाहेर काढून देण्यात आलं. घराच्या बाहेर काढून दिल्यानंतर बाबा अनेक ठिकाणी राहिले, तरी बाबांच्या वागण्यामध्ये बदल झाला नाही. या पाटील घराण्यातील माणसांना वाटायचं एक तर माणसाला त्रास दिला तर हा सुधरेल, कारण आई वरती या बाबाजींचा खूप जीव होता. एक तर यालाही त्रास दिला तर उपाशी राहिला का आपाक सुधरेल. आपण नाही म्हणत का, किती त्रास
काय त्रास देतो बघू दे, 1-2 दिवस उपाशी राहिला का आपाप सुधरेल. पण बाबाजींनी आपल्या वागण्यात काही बदल केला नाही. बाबाजींचं वागणं तसंच चालू राहिलं. या पाटील घराण्यातील लोकांनी बाबांना जेवणामध्ये विष घालून देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केला. आणि एक दिवसचा प्रसंग असा आला, दोन माणसांना सळाया तापायला लावल्या आणि त्या सळाया बाबाजींच्या डोळ्यामध्ये घालायच्या. ज्यावेळेस ठरलं असं, परंतु गावामध्ये एक ब्राह्मणीण राहत होती. बाबा कधीही त्यांच्याकडे गेले का ब्राह्मणीण मावशी म्हणायचे. ती ब्राह्मणीण मावशी बाबांना जेवायला द्यायची, लक्ष द्यायची, जीव लावायची. बाबांना सळाया घालणार आहे डोळ्यांमध्येही तिला कळलं. ती बाबांना म्हणाली, जनार्दना तू इथे थांबू नकोस. इथे जर थांबला तर तुला ते मारण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. तू निघून जा इथून. तो निघून गेला. पुढे बघा अनेक प्रसंग घडताय. ज्यावेळेस बाबा पुढे जातेगावच्या डोंगरावरती जात आहे. जातेगावच्या डोंगराचे अनेक प्रसंग आहे. ज्यावेळेस जातेगावच्या डोंगरावरती बाबांना जायचं आहे, बाबांचे पाय त्यावेळेस अपंग झालेले होते. बाबांना जातेगावच्या डोंगरावरती जायचं आहे, परंतु बाबा तिथे खाली पत्ते खेळणारे असतात गावात. त्या जंगल दोघे जना वो जंगू जंगल दोघे जना जंगल दोघे जना हो जंगल दोघे जना हो जगू जंगल दोघे जना वो जगू जंगल दोघे जना घनो जंगल दोघे जना हो घनो जंगल दोघे जना अल्ली गाडी तुम पुना वो अल्ली गाडी तुम पुना आले गाडे तुम पुना हो आले गाडे तुम पुना ताल पिन के शोरावरी वो ताल पिन के शोरावरी ताल पिलकेश्वरावरी ओ ताल पिलकेश्वरावरी बाड आला तयाचा बळी वो बाड आला तयाचा बळी आला तयाचा वरी ओ वाड आला तयाचा वरी उतरून दिले बुवा तळी वो उतरून दिले बाबाजींना इकडे आणायचं आहे. दिले भुव तरी ओ स्टेजवर आणून दिले बसवायचं आहे. जमिनीवरी हो भस्म लावून अंगावरी वो शिवनामाचा जप करे भस्म लावून अंगावरी ओ शिवनामाचा जप करी हो शिव आले रे दाबुना बाबा केले रे चालुना शिव गाले धावून ओ बाबा गेले चालून तुमच्याने वेद केला बाबा शिवनाला बोला भावाने वैस केला बाबा शिव बोला जगू आणि जगतन जन आणि जगतना जगू आले जनार्दना ओ आले जनार्दना आले गावात पळता आले गावात पळता आले गावाचा बारका आले गावाचा बारका ऐका म्हणे साधूची माता ऐका म्हणे साधूची माता ऐका म्हणे साधूची माता ऐका म्हणे साधूची माता साधू डोंगरावर चालता साधू डोंगरावर चालता साधू डोंगरावर चालता साधू डोंगरावर चालता प्रक्षोर नाम बोलता प्रक्षोर नाम बोलता छोले नाम बोलता शिव नाम बोलता हर हर पिरकेश्वर भगवान की जय. बाबाजींना घेऊन यायचंय टेजवरती. भजन
बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा जातेगावच्या डोंगरावरती बाबाजी जाण्यासाठी निघलेले आहे. बाबाजींनी पदातून सांगितलेलं आहे. परंतु बघा ज्यावेळेस तिथे पत्ते खेळणारे लोक होते ते जंगलू आणि जगन हे दोघ जण होते आणि त्याच्याबरोबर अजून काही जण होते. पत्त्यांचा डाव मात्र रंगलेला आहे आणि जनार्दन स्वामी तिथे गेलेले आहे. बाबाजी म्हणताय अरे पोरांनो चला तर मला डोंगरावरती घेऊन चला. यांचा मात्र पत्त्यांचा डाव रंगलेला आहे. बाबा आज म्हणताय उद्या म्हणताय ते म्हणताय जाऊ थांबा असं करता करता एक दिवस गेला. जाऊ थांबा म्हणता दुसरा दिवस गेला. जाऊ थांबा म्हणता तिसरा दिवस गेला आणि म्हणे काय या बाबाची कटकट लावली मागे त्याच्यापेक्षा एकदाच घेऊनच चला. घेऊन चला म्हटल्यानंतर घेऊन चलाले. गाडी बैलगाडी झुपली आणि ते घेऊन निघाले. डोंगराच्या मध्यभागी गेल्यानंतर त्यांनी ते बैल सोडले आणि थोडेसे विश्रांतीला थांबले. परंतु हे ज्यावेळेस विश्रांती करत होते तेव्हा पाहिलं बाबा डोंगरावरती जाताना दिसतंय त्यांना. त्यांना वाटलं ही साधे सुधे महात्मा दिसत नाही. हे त्यांच्या मागे गेले आणि गेल्यानंतर तिथं शांत बसले नाही. बाबाजींजवळ गेले आणि गेल्यानंतर बाबा म्हणाले अरे पोरांनो उभे कसे राहिले. जंगलू आणि जगन अरे उभे कशाला राहिले. इथं खोदा. आपल्या इथं जुनं टिकाव पावडं ठेवलेले आहे. ते टिकाव पावडं काढा. आपल्याला इथे मंदिर बांधायचं आहे. आणि खोदलं तर खरंच टिकाव पावडं निघालं. टिकाव पावडं बाई पुन्हा थोड बळमा काय टिकाव निघालाय बाई. गुन्हा थोडा निघाला काय आणि टिकाव पाहिला बाई. गुन्हा थोडा निघाला काय आणि टिकाव पाहिलाय बाई. हातोडा निघाला बाई खाली टिकाव पावडा बाई. हातोडा निघाला बाई खाली टिकाव पावडा बाई. आता जन्माचा जनार्दन आई आला डोंगरावर तो बाई. जनार्दन आई आला डोंगरावर तो बाई. आता जन्माचा जनार्दन आई आला डोंगरावर ती बाई. जनार्दन आई आला डोंगरावर बाई. बोला परमेश्वर महादेव बोला हर हर महादेव बोला. बोला परमेश्वर महादेव बोला. बोला
बाबांनी सांगितल्याबरोबर टिकाव पावडं तिथून निघाले. गुन्ह्या वळंबा ते काय काय लागतं ते सगळं काय तिथे निघलं. कामाला सुरुवात केली. बरं कामाला सुरुवात केल्यावर आता यांना भुकेला पोटाला भूक लागली. भूक लागल्यानंतर यांना परत दम निघाला नाही. बाबांजवळ गेले, बाबा बाबा आम्हाला भूक लागली. पाच खरका जनार्दनार दिल्या भक्ताच्या भोजना. पाच खरका जनार्दनार दिल्या भक्ताच्या भोजना. पाच खरका जनार्दना दिल्या भक्ताच्या भोजना. पाच खरका जनार्दना दिल्या भक्ताच्या भोजना. पाच खरका जनार्दनार दिल्या भक्ताच्या भोजना. पाच खरका जनार्दनार दिल्या भक्ताच्या भोजना. पाच खरका जनार्दना दिल्या भक्ताच्या भोजना. पाच खरका जनार्दना दिल्या भक्ताच्या भोजना. पाच खरका खाऊन पायी तुझी भूक जाईल गाई. पाच खरका खाऊन बाई तुझी भूक जाईल बाई. पाच खरका खाऊन पायी तुझी भूक जाईल ग बाई. पाच खरका खाऊन बाई तुझी भूक जाईल बाई. खारिका आली खारिका 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 आली. खरका आली खरका खरका आली. खारिका खारिका आली खारिका खारिका आली. खरका खरका आली खरका खरका आली. आता जनार्दनाचा पायी चमत्कार झाला ना लई. आता जनार्दनाच्या पायी चमत्कार झाला ना बाई. बोला पिनाकेश्वर महादेवनी जय. बाबांची सगळी भजनं ही जनार्दन बाबांच्या चालीवरती बर का. बाबाजी अशीच भजनं म्हणायची. तिथे बाबाजींनी सांगितलं, अरे इथे दगड उचका, याच्या खाली खारकाय काढा. दगड काढला. आता मी हे माझ्या मनाने सांगत नाही, बाबाजींच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे आणि यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. बघा, ज्यावेळेस त्या खारका काढायला सांगितलं, काय बाबा म्हणे या 5 खारकांनी आमचे कुठे पोट भरणार आहे का? आता आम्ही सकाळचे काम करतोय, आम्हाला एवढी भुका लागल्यात, 5 खारकांनी कुठे आमचं पोट भरणार आहे का? बाबाजी म्हणाले, अरे त्या खारका फक्त तुम्ही खा. यांनी खायला सुरुवात केली. 5 खारका उचलल्या की परत तिथे 5 खारका तयार असायच्या. 5 खारका पुन्हा उचलल्या का परत तिथे 5 तयार असायच्या. असं करून करून यांची 5 जणांची पोट भरली आणि पोट भरल्यानंतर यांनी परत एवढं गाठोडं बांधलं. बघा, जनार्दन बाबांच्या दारात कधीच काही कमी नसतं, कमी नाहीच, फक्त आपला विश्वास पाहिजे. रिद्धि सिद्धि का मेरी दासी. रिद्धि सिद्धि का मेरी दासी. रिद्धि सिद्धि का मारी दासी. रिद्धि सिद्धि का मारी दासी. तिथ आये साधुपती. तिथ आये साधुपती. रिद्धि सिद्धि का मारी दासी. रिद्धि सिद्धि का मेरी दासी. रिद्धि सिद्धि का मारी दासी. रिद्धि सिद्धि का मारी दासी. पिनाकेश्वर महादेव की जय. बाबाजींना रिद्धी सिद्धी प्राप्त होती, कारण बाबाजींकडे बाबांचा अनेक ग्रंथांचं वाचन देखील होतं, परंतु तेवढं जप तप पण बाबाजींचं तेवढंच होतं. बाबाजी जप तप करायचे, त्याचबरोबर पोरो आपल्या गाड्या मागे घ्या. बघा, लक्ष असू द्या. बाबा श्रीमद भगवद्गीतेचं वाचन करायचे. ज्यावेळेस हे गीतेचे श्लोक बाबांना येत नसायचे ना, तर बाबा स्वतःच्या तोंडात मारून घ्यायचे. का माहितीये? या तोंडाला आणि या जिभीला उच्चार करता येत नाही. जोपर्यंत हिला उच्चार करता येत नाही ना, तोपर्यंत तिला असाच मार खावा लागेल.
बाबा आजही बाबाजींच्या विधीमध्ये गीतेतले श्लोक आहे, नर्मदा पुराणातले श्लोक आहे. मुखम करोते वाचलम पंगोलिंगैते गिरिम यतैत्या तत्कृपा परमानंदम माधवम गोपाल कृष्ण भगवान की जय. गीतेतला महत्वाचा श्लोक बाबाजींनी निवडलेला आहे बघा. दुर्लभो मनुष्य देह देह नाम शनभंगुरा तत्रपि दुर्लभो मैने वैकुंठ प्रिय दर्शनम. कारण बाबाजींची जी विधी आहे ना, त्या विधीमध्ये अनेक ग्रंथांमधून त्याच्यामध्ये सार घेतलेला आहे. जो जो बाबाजींची विधी करतो ना, नित्य नेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जो नित्य नेमाने बाबाजींची विधी करतो ना, त्याला कधीच काही कमी नाही. पण त्याच्यासाठी पहाटे उठावं लागतं. हा आणि पहाटेच्या पारी मना शिवारी पहाटेच्या पारी मना शिवारी पहाटेच्या पारी मना शिवारी पहाटेच्या पारी मना शिवारी दया सुख सोयी स्वर्गी आहे दया यमपुरी दया सुख सोयी स्वर्गी असे यमपुरी तारा कधी नसे. दया सुख सोयी स्वर्गी आहे दया यमपुरी कधी नये. दया सुख सोयी स्वर्गी असे दया यमपुरी कधी नसे. पंढरीनाथ भगवान की जय. जो बाबाजींची पाठेला विधी करतो त्याला कधीच काही कमी नाही असतं. विधीच्या याच्यामध्ये एक पद आहे बघा. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन घेऊन बसे प्रभू जवळी. राजा अमृतधारा मुखे निघे होळी खेळी हृदयी प्रभु नामाचे भरोन या डोळी. त्याग करी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन घेऊन बसे प्रभु जवळी. बांधले शिवालय प्रभु स्थापून या देवळी कैलासाचा दैवत हृदयी चंद्रमौळी. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन घेऊन बसे प्रभु जवळी. जनार्दन स्वामी महाराज की जय. मौनागिरी महाराज की जय. जो पाठेच्या वेळी भगवंताचं नाम घेईन तो सदैव भगवंताच्या चरणाजवळ असतो. पण आता आपली पाठ होते कधी? बऱ्याच जणांची पाठ होते 8 वाजता, काही काहींची 9 वाजता. बरोबर आहे की नाही? पहाटेच्या वेळेस भगवंताचं नामस्मरण केलं कारण तो ब्रह्म मुहूर्त असतो. एवढंच नव्हे तर बाबाजींचं ब्रीद वाक्य होतं, धर्म करा त्याने देव येती घरा. धर्म पांडवाने केला अंगी देव राबविला. धर्म करा कारण आपला धर्म आपण केला पाहिजे. जे धर्माचं पालन आहे ते आपण केलं पाहिजे. आपल्या घरी जो कुणी येईन, भुकेलेलं अन्न, उघड्याला वस्त्र, रोग्याला दवाई, पेशाला पाणी, हे सर्व आपण केलं पाहिजे. हा धर्म आपण केला पाहिजे. एवढंच नव्हे, बाबाजी म्हणायचे, जो माझ्या दारात काम करेल ना, जो पडेल माझ्या नेमा मी पडल त्याच्या कामा. बाबाजींचे अनेक ब्रीद वाक्य आहे. कारण संत असे असतात, सहज बोलतात आणि या जगाला उपदेश करून जातात. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. सहज बोलतात आणि उपदेश करून जातात.
बाबाजींनी आपल्या समोर आदरणीय बसलेले परमपूज्य वासुदेव नंदगिरी बाबाजी ज्यावेळेस बाबा CID खात्यामध्ये होते आणि सहज जनार्दन बाबांच्या भेटीसाठी बाबा गेले. कोण असा योगी आहे, कोण असा महात्मा आहे की त्याच्या विभूतीचे किंवा त्याच्या बोलण्याची वाचा सत्य होते असं ऐकण्यासाठी बघण्यासाठी तिथे गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर बघा ज्यावेळेस बाबाजींना बघितलेले आणि बाबाजींना बघितल्यानंतर बाबा स्वतः देहभान हरून गेले. म्हणतात ना, देव पावयासी गेलो देव होऊन ठेलो. देव पावया गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. तेथे देवाची होऊन ठेलो. तेथे देवाची होऊन ठेलो. बाबाजी संतांची भेट घ्यायला गेले आणि संत रूपच होऊन गेले. बाबाजी पुढे अनेक तीर्थयात्रा करतात. नर्मदा तटावरती जातात. तिथलाही काही प्रसंग आहे, अनेक प्रसंग आहे. चक्रावरती स्नान करिता माता भेटे बाबाला तत्वता. चक्रावरती स्नान करिता माता भेटे बाबाला तत्वता. चक्रावरती स्नान करिता माता भेटे बाबाला तत्वता. माता भेटे बाबाला तत्वता. माता भेटे बाबाला तत्वता. नर्मदेचे गुणगाना जे विधी पुरणा. जे नर्मदेची विद्यादाना जे विधी पूर्वी दादना. जेथे नर्मदेचे तट जाना तेथे विधी पूर्वी नर्मदा. तेथे रीती पूर्वी नर्मदा. नर्मदा. बोलो नर्मदा मैया की. नर्मदा मैया की. नर्मदा मैया की. गौतम गोधावरी गंगा मैया की. 10 मिनिटात आपल्याला कथाच्या निरूपणाकडे जायचं आहे. बघा, ज्यावेळेस या नर्मदा तटावरती बाबाजी गेलेले आहे आणि बाबाजी त्यावेळेस स्नानासाठी गेले आणि चक्रतीर्थ तिथे आहे. त्या चक्रतीर्थावरती कोणी स्नानाला गेलं आणि त्या चक्रामध्ये जर सापडलं तर परत माघारी येत नाही. बाबाजींचे जे बरोबर असलेले भक्तगण होते ते काहीतरी साहित्य आणण्यासाठी बाजूला निघून गेले. बाबाजी स्नानाला गेले आणि त्या चक्रतीर्थामध्ये अडकून गेले आणि अडकून गेल्यानंतर बघा वरती बाबा खाली जायचे आणि वरती यायचे आणि त्या आपल्या असणाऱ्या भक्ताला आवाज द्यायचे, पण कोणीच तिथे नसायचं. आवाज देऊनही कोणी येत नाही. परंतु बाबा पुन्हा खाली गेले तर वरती आलेच नाही. पण बाबांबरोबर आलेली जी भक्त होती ती थोड्या वेळाने तिथे आली आणि नर्मदेच्या तटावरती आक्रोश करू लागले. आणि आक्रोश करत असताना तिथे एक मनुष्य आला आणि तो म्हणाला, अरे या चक्रतीर्थामध्ये जो अडकलाय तो परत वरती येत नाही. हे ढाय मोकळून सगळे रडायला लागले. आमचे बाबाजी आमच्यापासून लांब गेले. आता आम्ही बाकीच्यांना काय उत्तर द्यायचं मनामध्ये खेद करू लागले. आणि खेद करत असतानाच बघा त्या गंगा मैयाने
साक्षात बाबाजींना आपल्या हातावरती घ्यावं आणि नर्मदेच्या काठावरती आणून सोडावं. साक्षात घडलेले बाबाजींचे चमत्कार आहे. आणि या बाबाजींनी जेव्हा अनेक तीर्थयात्रा करत करत वृद्धपण काळाकडे बाबा वेरूळला गेलेले आहे, औरंगाबाद येथे अनुष्ठान केलेले आहे. अनेक ठिकाणी अनुष्ठानांचा कार्यक्रम चालू आहे, अनुष्ठान करताय. वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर उभारलेले आहे, अनेक शिवालय उभारून दिलेले आहे. बाबाजींनी अनेक ठिकाणी शिवालय उभारून या शिव महिमा वाढविला. आणि पुढे जाऊन बघा बाबाजी थकत चाललेले आहे. थकलेले बाबाजी या जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपला देह झिजवला. या जगाचे हित करण्यासाठी ज्यांनी देह झिजवला, आता त्यांचं वय होत चाललेलं आहे. पायाने बाबा अपंग झाले होते, कारण ज्यावेळेस जप करत असताना बाबांचे पाण्यामध्ये माशांनी पाय खाल्ले होते. आपल्याला जर पाण्यामध्ये कशाचा स्पर्श झाला तरी आपण तप सोडून देऊ. अरे तप काय 2 मिनिटं उभं राहायचं सोडून देऊ. पण बाबांनी 12 वर्ष तप केली. आणि तप केल्यानंतर बघा अनेक ठिकाणी अनुष्ठान केली. अनुष्ठान करत करत बाबाजी वेरूळ क्षेत्री गेले. वेरूळ वरून तिथेही मंदिराची उभारणी केली. एका शिष्याने बाबांना ट्रक दिला होता. त्या ट्रक मध्ये बाबा फिरायचे. चालता येत नसायचं बाबांना. त्या ट्रक मध्ये बाबाजींची पालखी ठेवली जायची. आणि बाबांना कुठे जायचं असलं तर त्या ट्रक मध्ये घेऊन जायचे. त्या ट्रकचं नाव ठेवले होतं बाबांनी जयवंती. जयवंती माझी लक्ष्मी आहे. आणि तिच्यात बसून बाबा कुठेही फिरायचे. ज्या भक्तांनी बोलवलं त्यांच्या घरी जायचे. आजही आपण ज्या बाबाजींच्या जनार्दन बाबा होते तेव्हा त्यांना त्रास सहन करावा लागला, परंतु त्यांनी समाजासाठी आपलं समाजाचं हित होईल असंच कार्य केलं. बाबाजींनी त्रास होत चाललाय. बाबाजींची तब्येत आता हळूहळू खराब होत चालली. बाबांना त्रास होतोय. वेरूळ वरून बाबा आले आहेत. नाशिक मध्ये बाबाजी आलेले आहे. नाशिक मध्ये आल्यानंतर अनेक डॉक्टर बाबांवर उपचार करताय, परंतु बाबांची प्रकृती अजून खालवत चाललेली आहे. ज्या संतांना आपण नाव ठेवतो, ज्या संतांना आपण शिंतोड उडवतो, त्या संतांनीच आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला. त्या संतांनी मार्ग दाखवल्याप्रमाणे आजही आपण चालतो. जनार्दन बाबांनी अनेक शिष्य परंपरा लावून दिली. ज्या जनार्दन बाबांना लोकांनी त्रास दिला, आज त्याच जनार्दन बाबांच्या नावाखाली अनेक शिष्यगण आपले आश्रम उभारताय. थाटामाटात गाड्यांमध्ये फिरताय. अरे त्या बाबांना फिरण्यासाठी भारी गाडी सुद्धा नव्हती बरं. जुना दिलेला ट्रक होता आणि ट्रक लक्ष्मी म्हणून सांभाळत होते. बाबा नाशिक क्षेत्रामध्ये आहे. बाबाजींची तब्येत अजून खालवत चाललेली आहे. तिथे अनेक प्रकारचे डॉक्टर आहे. भाऊ पाटील तिथे आहे. चव्हाण साहेब तिथे आहे. अनेक शिष्यगण तिथे आहे बाबांचा. आणि ते शिष्यगण बाबांची प्रकृती सुधारावा यासाठी
हा नाही तो डॉक्टर बोलवताय, तो नाही तो डॉक्टर बोलवताय. बाबांना सलाईन लावण्यात आलं, पण बाबांची प्रकृती काही सुधरेना. बाबांची पत्र अजून त्रास व्हायला लागला. प्रकृती मला कोपरगावी घेऊन चला. कोपरगावी घेऊन आले. अनेक उपचार बाबांवर चालू होते. मार्गशीर्ष प्रदोषी बाबा चालले कैलासी. मागसुद्ध परदोषी स्वामी चालले कैलासी. माघ शुद्ध प्रदोषे बाबा चालले कैलासी. माघ शुद्ध प्रदोषे बाबा चालले कैलासी. मागसुद्ध परदोषी स्वामी चालले कैलासी. मागसुद्ध परदोषी बाबा चालले कैलासी. माघ शुद्ध प्रदोषे बाबा चालले कैलासी. माघ शुद्ध प्रदोषे स्वामी चालले कैलासी. 3:30चा टाइम झाला. 3:30चा टाइम झाला. विधी वाचायची होती त्याला. विधी वाचायची होती त्याला. शिवनामाचा मंत्र जपता. शिवनामाचा मंत्र जपता. या देहात जग जगी केला. या देहात जग जगी केला. बाबा चालले शिवा. माघ शुद्ध प्रदोषे बाबा चालले कैलासी. माघ शुद्ध प्रदोषे बाबा चालले कैलासी. नाशिक मधून गर्दी झाली. बाबा त्यावेळेस नाशिक मधून सलाईन बाबांना सलाईन लावण्यात आलं. बाबा म्हणाले आता मला सलाईन लावू नका. आता माझा जाण्याचा वेळ आलेला आहे. मी ते राव आता माझी वेळ संपलेली आहे. ज्यावेळेस बाबाजी म्हणताय, बाबाजींचा शब्द शिष्य टाळू शकत नव्हते. ज्यावेळेस बाबा असे म्हणतायत, आज माझा ही रात्र माझी शेवटची आहे. सगळे शिष्यगण गोळा झालेले आहे. बाबा कधी जातील याचा भरोसा नाहीये. सगळे जण बाबांच्या उषा पायथ्याला बसून कुणी आतमध्ये बसलंय, कुणी बाहेर बसलंय. बाबांजवळ सगळे दूरदृष्टीनं कृपा दृष्टीनं बाबाजींकडे बघताय. बाबा तुम्ही आम्हाला सोडून जाल तर आम्हाला कोण आमच्यावरती गुरु कृपा करेल. मनामध्ये सगळ्यांचा खेद आहे. दुःखित अंतकरण सगळ्यांचं झालेलं आहे. कोणाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. ज्यावेळेस बाबा असं म्हणताय की आज माझा शेवटचा क्षण आहे. सगळे शिष्य वाट बघताय. सगळे नेत्र लावून डोळे लावून बाबांकडे बघताय. पण बाबाजी सगळ्यांना जशी भुरळ पाडावी तशी गंमत व्हावी. सगळे डक लावून रात्रभर बाबांच्या कडे बघताय. पण ज्यावेळेस बाबांचा जाण्याची वेळ आली, सगळे निद्रिस्त झाले. सर्व काही निद्रिस्त झाले आणि बाबाजींनी आपला देह ब्रह्म मुहूर्तावरती सोडलेला आहे. हा शिवरूपी देह शिवलीन होऊन गेलेला आहे. गेला महामुनी जगाचा अश्रू दाट पुरा. गेला महामुनी जगाचा अश्रू दाट पुरा. बोला न मौनगिरी एक तळगत सुर सुर सुर. गेला
चिव करीत पाखरे गेली निघून दूर वेली आणि फुलांचा गेला निघून नूर वेली आणि फुलांचा गेला निघून नूर गेला महामुनी जगात अश्रूनी दाटे पुर गेला महामुनी जगात अश्रूनी दाटे पुर बोला न मौनगिरी एकच निगत सूर 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 गेला महामुनी जगात जगाचा हा महामुनी देह सोडून निघून गेलेला आहे. आजही या जनार्दन बाबांच्या दारामध्ये जे जे शिष्यगण आहे ते आजही बाबांना आपला बापच म्हणतात. गुरु हा बाप स्वरूपी असतो. गुरु हा ज्ञान देणारा असतो. गुरु हा मार्ग दाखवणारा असतो. हजारांची प्रपंच सुधरवणारा हा बाबा आज सगळ्यांना सोडून निघून गेलेला आहे. अनेकांचे दुःख दूर करणारा हा बाबा आज सगळ्यांना सोडून निघून गेलेले आहे. सगळ्यांचे अंतःकरण दुःखित भावनाने दाटून आलेले आहे. बाबांना कोपरगाव क्षेत्री आणलं. या कोपरगावामध्ये बाबांना समाधी देण्यात आली. आजही सकाळीच बाबा कोपरगावला जाऊन आले. जनार्दनाच्या समाधी मधुनी जनार्दनाच्या समाधी मधुनी अजून येतो सूर शिवनामाचा विचार शिवनामाचा विचार ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जनार्दनाच्या समाधी मधुनी जनार्दनाच्या समाधी मधुनी अजून येतो सूर शिवनामाचा विचार चला शिवनामाचा विचार ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय भवनागिरी महाराज की जय अवधूत चिंतन श्री देव दत्त 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 आज या ठिकाणी आपल्या